निमगाव सिन्नर येथील काही युवकांनी येथील ग्रामसभेत महिला सरपंच यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांचे सर्व हक्क काढून घ्यायची मागणी केली होती। तसेच येथील प्रकाश आव्हाड यांच्या पत्नीच्या कार्यकाळात देखील मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केल्याने प्रकाश आव्हाड व विद्यम आदिवासी महिला सरपंच यांची हेतुपुरस्सर समाज माध्यमांद्वारे बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात संबंधित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरली आहे। तसेच ग्रामसभेत ज्याच्या जयच्या नावाने भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आले अशा संबंधितांनी देखील लेखी स्वरूपात असे काही झालेच नसल्याचे लिहून दिले आहे। याबाबत एसएन न्यूजशी बोलताना येथील महिला व प्रकाश आव्हाड यांनी सविस्तर अशी माहिती दिली आहे। एसएन न्यूज साठी सुजल शितोळे। काल निमगाव येथे ग्रामसभा होती। त्या ग्रामसभेमध्ये राहुल दत्तू सानप यांनी आमच्यावर खोटा आरोप केला। 2 वर्षापूर्वी माझा नवरा चांगला होता, रस्त्याचं काम केलं आणि जे रोजगार हमी जॉब कार्ड ते भरले। त्याच्यानंतर आम्हाला आमची मजुरी पडल्याच्या नंतर त्याने आम्हाला 7 लाखाचा आरोप टाकला। हा आरोप खोटा आहे। यांनी सिन्नर न्यूजला कसं काय दिलं, आम्हाला विचारायचं बोलायचं का परस्पर याला कोणा गावातून माहिती भेटली आणि खोटी बातमी दिली। राहुल दत्तू सानप याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मी नम्र विनंती करते। कारण का तो गोरगरिबांवर अन्याय करतो, अत्याचार करतो, हा आम्ही सहन करणार नाही। आणि माझा नवरा चांगला होता तेव्हा हा का नाही म्हटलं, आता अपंग झाल्यामुळे लोक फायदा घेतात का, हे आम्ही कधीच खपवून घेणार नाही। आणि त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे। तो मिलिटरीवाला, हा मिलिटरीचा त्यांनी तिकडेच हे करायचा, गोरगरिबांवर अन्याय अत्याचार करायचा नाही। अन्याय अत्याचार जर केला तर त्याला ना काहीतरी मोठी शासकीय हे झाली पाहिजे। राहुल दत्तू सानप याच्यावर जर नाही कारवाई करण्यात आली तर आम्ही मागासवर्गीय लोक त्याच्यावर मोठं आंदोलन काढण्यात येईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची। साहेब गुंजाळ, सरपंच निमगाव सिन्नर। राहुल सानपनं माझ्यावर असा आरोप केलाय, बातमी टाकली का सरपंच बाईनं पैसे खाले। तर 5 वर्षात मी कोणाकडून रुपया घेतला नाही, तिने असं पैसे घेतल्याचं सिद्ध करून दाखवावं। शुभम सानप याने असं पत्र दिलं का आम्ही सरपंच बाईला कोणतेच पैसे दिलेले नाही, असं पत्र दिलं का पैसे कोणाचेच घेईल नाही असं पत्र। निमगाव सिन्नर इथं आमची जागा, स्वतःची हक्काची जागा असताना आमच्या लोकांना इथं जबरदस्ती करी त्या जागावर काही बांधून देती नाही, गावकरी दम देत्या। आमच्या जागा आम्ही घर बांधलेलं असताना यांना सिन्नर न्यूजला चुकीची बातमी दिल्यामुळं आमची स्वतःची जागा असताना आम्हाला तो जरा इड हे दमदाटी देतो। जागा घर असे कोप्या बांधून देऊ नाही राहिल्या पोरांना। याच्यावर कारवाई लवकर झाल्या पाहिजे। या आमच्या जाग्याचा हा उतारा आहे, सगळ्या आमच्या जुन्या पूर्वीच्या लोकांचं नाव आहे या कागदावर। तरी याच्यात परत आम्हाला कोणी जर आडवं आलं तर याच्यात आम्ही केस केल्याशिवाय राहणार नाही। मी प्रकाश आव्हाड, राहणार निमगाव सिन्नर, माजी सरचिटणीस, माजी उपाध्यक्ष, तालुका भाजपा सिन्नर। काल 10 तारखेला आमच्या गावामध्ये सरपंच चंद्रकला गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली जी ग्रामसभा आयोजित केलेली होती, त्या सभेमध्ये सुरुवातीचा काळ एकदम खेळीमेळीत संपन्न झाला होता। पण शेवटच्या टप्प्यामध्ये अशिक्षित महिला आदिवासी समाजाची चंद्रकला गुंजाळ सरपंच आहे, तिला फार उत्तरं देता येत नाही, फार बोलता येत नाही। याचा फायदा घेऊन संबंधित व्यक्ती राहुल दत्तू सानप याने माझ्यावरती तसेच संबंधित सरपंचावरती काल सिन्नर न्यूज चॅनलमध्ये जे चुकीचे ॲलिगेशन केलं आहे, त्यामध्ये त्याने सरपंच बाईने बिअर बार करता जो 26 जानेवारीला ठराव झाला, त्या ठरावाच्या सही करता त्यांना जो डॉक्युमेंट लागता, शुभम सानप व संतोष आघाव यांना जे डॉक्युमेंट लागता त्या डॉक्युमेंट करता सरपंच बाईने 10,000ची लाच मागितली होती। असं तिच्याकडे ग्रामसभेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तिच्यावर दबाव आणून तिच्याकडून वधून घेण्याचा प्रयत्न केला। परंतु त्या बाईटमध्ये एशियन न्यूजच्या कुठेही तिने मी पैसे घेतले असं कुठेही दिसत नाही। तरी पण ती चुकीची बातमी काल पूर्ण तालुक्यामध्ये प्रसारित झाली। या बातमीचा मी जाहीर निषेध करतो। तसेच
आमच्या गावामध्ये माझी बायको 2021-22मध्ये सरपंच होती. त्या कालावधीमध्ये कालच्या बातमीमध्ये अशी पण नोंद आहे की निमगावमध्ये प्रकाश आव्हाडाच्या संमतीने सर्रास दारू विक्रीचा व्यवसाय सुळसुळाट आहे. पण माझी बायको सरपंच असताना मी 1-1.5 वर्ष पूर्णपणे गाव दारूमुक्त केलं होतं. त्या काळात मी डिपार्टमेंटला जो पत्रव्यवहार केला होता त्याच्या प्रती पण माझ्याकडे आहे उपस्थित. तर त्या पत्राच्या ह्या प्रती पण माझ्याकडे आहे त्या काळात माझ्या बायकोने दिलेल्या सिन्नर पोलीस स्टेशन वरती. आणि त्यामुळे गेली त्या 21-22मध्ये गावामध्ये पूर्ण दारूबंदी होती. त्यानंतर चालू झाली असेल त्याला जबाबदार कोण याच्याशी मला काही घेणं देणे नाही. परंतु तसेच आमच्या गावामध्ये शासकीय गट आहे 717 नंबर. त्यामध्ये आदिवासी समाजातील लोकांकरता मागील काळामध्ये शासनाने त्यांना ती जमीन राहण्याकरता घरांना उपलब्ध करून दिलेले आहे. त्या उतार्यात त्यांचे नावे पण आज आहे. तो उतारा हा उतारा आहे. या उतारामध्ये त्यांच्या पूर्वजांचे नावे आहे, पण ते अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडून अजून त्याच्यावर वारस नोंदी नाही झालेल्या. त्याचा फायदा घेऊन त्यांच्यावर अतिक्रमण केल्याचं त्या जागेमध्ये मुद्दाम कालच्या बातमीमध्ये ॲलिगेशन करण्यात आलं होतं. ते झालं तर खोटं आहे. तसेच किरण मोरे हा एक व्यक्ती माझा मित्र तर आहेच, परंतु त्याच्याकडे ते लेबर कार्ड आहे ग्रामपंचायतचं रोजगार हमीचं. आणि त्यामुळे त्याने गावामध्ये 2-3 कामांमध्ये मजुरी केलेली होती. त्या मजुरीचे त्याला 30-40 काय हजार रुपये ती ग्रामपंचायतने मजुरी अदा केलेली आहे. परंतु संबंधित राहुल दत्तू सानप याने कालच्या बातमीमध्ये किरण मोरे यांच्या नावाखाली 8-9 लाखाचा 7-8 लाखाचा जो अपहार केला आहे ही बातमी फार चुकीची टाकली होती. ह्या बातमीचा पण मी जाहीर निषेध करतो. गावाला ह्या माध्यमातून चुकीचा संदेश देण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे सर्व गावाला समजत आहे. दररोज चुकीची बदनामी करण्यात येत आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये अनैतिक असे सुद्धा मेसेज टाकले जातात. तर त्यावरती संबंधित डिपार्टमेंटने पोलीस स्टेशनने संबंधित व्यक्तीवरती तात्काळ कारवाई करण्यात यावे. नाही तर आदिवासी समाज मागासवर्गीय समाज यांच्याबद्दल जे चुकीचं टाकलेलं आहे का त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे तर याच्यावरती जनक्षोभ उसळेल. आदिवासी समाजाचा गावावरती कोणताही रोष नाही. गावाचं त्यांना सहकार्यच आहे. फक्त गावातील 2-3 चुकीचे लोक गावाला वेड्यात काढत आहे, चुकीची माहिती पसरवत आहे. त्या माध्यमातून माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा भरपूर प्रयत्न केला. काल पण CSA न्यूजच्या माध्यमातून जी बदनामी करण्यात आली तिचा मी जाहीर निषेध करतो.